नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहोत एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ म्हणजेच आपलं पंढरपूर। याला विदर्भातील काशी आणि भक्तीचं माहेरघर असेही म्हणतात। ही जागा म्हणजे श्री विठोबा आणि रुक्मिणी मातेचं मंदिर, भक्तांसाठी एक अनमोल तीर्थ आहे। आता आपण चाललो आहोत चंद्रभागा नदीजवळ। चंद्रभागा नदी ही नदी अर्धचंद्रासारखी वळते, म्हणूनच तिला चंद्रभागा नदी असं म्हणतात। इथे आल्यावर अनेक भक्त पहिल्यांदा या पवित्र नदीत स्नान करतात आणि असे मानले जाते की इथे स्नान केल्याने सर्व पापांचे शालन होते। इथे आपण पाहतो की लाखो भाविक वारकरी डोंगरदऱ्या ओलांडून वारी करत इथे येतात। विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा महासागर इथे लोटतो। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर वातावरणात घुमतो आणि त्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि भक्तीचा झरा इथे वाहताना तुम्हाला दिसतो। तर अशी आहे ही चंद्रभागा नदीचं वैशिष्ट्य। चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून आईवडिलांचे पाय धुणे ही एक खास परंपरा आहे, भावनिक आणि भक्तिपूर्ण परंपरा आहे। ही कृती फक्त धार्मिक नसून संस्कार आणि कृतज्ञता आणि नम्रतेचे प्रतीक मानले जाते। भक्त पुंडलिकाने सुद्धा आपल्या आईवडिलांचे सेवेकरता आपले जीवन अर्पण केले। देवासमोर देखील त्यांनी आधी माता पित्यांची सेवा केली, म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ आईवडिलांचे पाय धुणे ही चंद्रभागा नदीत भक्तीची कृती मानली जाते। तसेच आपल्या भारतीय संस्कृतीत मातृपितृ देवो भव असे सांगितले आहे, म्हणूनच आईवडिलांचे पाय धुणे म्हणजेच त्यांच्या देवाच्या स्थानावर मान देणे अशी ही पद्धत आहे इकडची। तर बघा, मी चंद्रभागा नदीमध्ये सोडण्यासाठी एक दिवा घेतला होता। तो मी आता चंद्रभागेच्या आपल्या ज्या नदी आहे तिला मी दिवा सोडला आहे आणि खूप मस्त असं वाटतं। इकडचं वातावरणसुद्धा खूप छान भक्तिमय आणि प्रसन्न असं करणारं आहे। तर आपण आता चाललो आहोत पुंडलिकांच्या मंदिराकडे। पुंडलिक हे विठोबा भगवानचे परमभक्त होते। त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करून मातृपितृ सेवा म्हणजेच खरी भक्ती आहे हे दाखवून दिले। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू स्वतः पंढरपुरात येऊन त्यांच्यासमोर उभे राहिले आणि आजही विठोबा मंदिरात देवाची मूर्ती उभीच आहे। हे मंदिर चंद्रभागा नदीच्या किनारी आहे आणि विठोबा मंदिरापासून मुख्य मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे। मंदिर जरी लहान असलं तरी धार्मिक दृष्ट्या ऐतिहासिक त्याला खूप मोठे महत्त्व आहे। मंदिरात पुंडलिकाची प्रतिमा नसून एक तिथे समाधी आहे आणि एक पाषाणखंड आहे ज्याला भक्त पूजतात। असे मानले जाते की इथेच विठोबा पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी आले होते। तर या स्थानाचं महत्त्व खूप मोठं आहे। तर आता आपण चाललो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, मुख्य मंदिराजवळ। फोन अलाउड नाही आहे आतमध्ये, त्यामुळे काही शूट करता नाही आलं। तर बघा, दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि दर्शनसुद्धा आमचं खूप छान झालं। त्यानंतर आम्ही इथे एक रूम घेतला होता सामान ठेवायसाठी। त्यानंतर परत आम्ही आलो चंद्रभागा नदीजवळ, कारण ह्यांना थोडंसं असं पाण्यात पोहायचं होतं आणि मज्जा मस्ती करायची होती। तर आम्ही आता परत इथे आलो चंद्रभागा नदीजवळ आणि यांची धमाल मस्ती चालू आहे। तर बघा, इथे त्यांची धमाल मस्ती करून झालेली आणि ध्रुवांना काय पाण्याच्या बाहेर यायचं नव्हतं, म्हणून माझी मम्मीनी त्याला जबरदस्ती बाहेर घेऊन चालली आहे, कारण आम्हाला निघायचं होतं।
तर आता आम्ही सगळी तयारी करून निघालो परतीच्या प्रवासासाठी. तर इथे आल्यावर ना पंढरपूरचा जो अनुभव होता तो माझा खूप मस्त होता आणि या दादांनी ना गाडी खूप मस्त चालवली होती आणि सगळे ठिकाणं त्यांनी आम्हाला व्यवस्थित अगदी दाखवली होती. काही छोटी छोटी ठिकाणं पण त्याने आम्हाला खूप मस्त दाखवली. तर तुम्ही बघितलंच असेल माझ्या ब्लॉगमध्ये. तर ना जाताना रस्त्याने असं वारकऱ्यांचं खूप छान छान अशा मूर्ती होत्या, म्हणजे जशी दिंडी चाललेली तसंच. आणि बघा आता आपण उतरलो पंढरपूर स्टेशनजवळ आणि सगळं जे सामान आहे ते उतरवतात आहे. अशा आमच्या बॅग्स होत्या आणि आम्ही चाललो होतो स्टेशनजवळ. तर पंढरपूर स्टेशन पण बघा मस्त होतं, काम चालू आहे वाटतं इथे. तर आम्ही आता आलो आहोत पावभाजी खायला. तर पावभाजी पण खूप अप्रतिम होती. पंढरपूर स्टेशनपासून अगदीच जवळच आहे यांचा जो स्टॉल आहे आणि जर तुम्ही कधी आलात तर नक्की तिथे या पावभाजी खायला. खूप मस्त आणि खूप टेस्टी होती त्यांची पावभाजी आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये होती आणि त्यांच्याकडे सँडविचसुद्धा खूप मस्त मिळतं. तर तुम्ही कधी आलात तर इथे नक्कीच ट्राय करा त्यांची पावभाजी. तर बघा आमची 9:11ची पंढरपूर स्टेशनजवळून ट्रेन होती मुंबईसाठी. दादरला उतरायसाठी आमची जी होती ती ट्रेन होती. तर मंडळी हा होता माझा पंढरपूर वारीचा अनुभव आणि या ठिकाणी आल्यावर मन आणि अगदी शांत होतं आणि आपल्या अंतर्मनाशी एक वेगळंच नातं जोडलं जातं. जर तुम्हालाही भक्ती, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम जर अनुभवायचं असेल ना तर एकदा नक्की या पंढरपूरला. कारण इथे देवही वाट बघत असतो आपल्या भक्ताच्या येण्याची. तर फायनली आम्ही इथे बघा मुंबईसाठी आलेली आहे आमची ट्रेन. दादरला येण्यासाठी थोड्याच वेळात येणार होती. आणि असा होता माझा जो व्लॉग. सर्व अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूर आणि तुळजापूर असे सगळे व्लॉग माझे होते. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.